यानंतर बघूया झी 24 तासवर एक सुपर एक्सक्लुझिव्ह बातमी। राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष शिगेला पोहोचलेला आहे। राष्ट्रवादीमध्ये पार्थ पवार विरुद्ध प्रफुल्ल पटेल आणि तटकरे वाद निर्माण झाल्याची माहिती मिळते आहे। या वादानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांची काल रात्री बैठक झाल्याची माहिती झी 24 तासला सूत्रांनी दिली आहे। या बैठकीत पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे। यानंतर जाऊया थेट नीटच्या परीक्षा रद्द केल्यानंतर आंदोलन सुरू आहे। मुंबईमध्ये हे आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। आपण बघतोय 3 मे 2026 ला घेतलेली नीट परीक्षा पेपर फुटीमुळे रद्द करण्यात आलेली आहे आणि त्याच विरोधात काँग्रेसचे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करतायत। त्यावेळेला आंदोलक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। मुंबईमध्ये काँग्रेसने हे आंदोलन केलंय। पुण्यात सुद्धा काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलेलं होतं। देशभरामध्ये नीटची परीक्षा रद्द केल्यामुळे विद्यार्थी संघटना आक्रमक झालेल्या आहेत। थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत आहेत। कपिल, दृश्यामध्ये बघू शकता काँग्रेसचे युवा काँग्रेस आहे त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। नीटचा जो पेपर लीक झालेला आहे त्याच्या विरुद्ध हा आंदोलन आहे। सरकार विरुद्ध आंदोलन आहे की असे प्रकार कसे घडतात, म्हणजे मुलं तरुणांचा जो भविष्य आहे त्याच्यावर कसं ठेवू शकतात, असा एक मुद्दा घेऊन युवा काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत, अध्यक्ष आहेत, ते इथे पोहोचलेले आहेत आणि त्यांचं आंदोलन सुरू झालेलं आहे। पोलिसांवर त्याची वाचवणूक सुरू झाली आहे आणि पोलिस त्यांना ताब्यात घेत आहेत। बघू शकतो दृश्यामध्ये कशा प्रकारे हे आंदोलन सुरू आहे, कशा प्रकारे पोलिस आणि यांच्यामध्ये वातावरण सुरू आहे, कार्यकर्त्यांनी वातावरण सुरू आहे। कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। सीएटीचं ऑफिस आहे त्या कार्यालयाच्या समोर हे आंदोलन सुरू होतं। काँग्रेस युवक वर्गाचं आंदोलन होतं आणि आता त्या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि पोलीस स्टेशनला घेऊन चाललेले आहेत। सर्व कार्यकर्ते आहेत त्यांना ताब्यात घेऊन पोलीस पुढे निघालेले आहेत। अगदी मुंबईत काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतोय। कपिल, राज्यभरात सुद्धा काँग्रेसने आंदोलन केले। आता मुंबईतल्या सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना, आंदोलक कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। नक्कीच काँग्रेसचे जे आंदोलक आहेत ते दिसत आहेत। तुम्ही बघू शकता कशा प्रकारे त्यांची प्रतिक्रिया आहे, त्यांचे जे रिॲक्शन त्याचे आपण घेतोय। खरं तर पाहिलं तर हे आंदोलन ठरलेलं होतं पण त्यांना आंदोलन करण्याची मुभा दिली नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यात त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। सीएटीचं जे ऑफिस आहे, कार्यालय आहे नरिमन पॉईंटच्या समोर, तिथे आंदोलन होणार होतं आणि आंदोलनाच्या वेळी पोलिसांची त्यांची वातावरणाची झालेली आहे आणि त्यांना आता ताब्यात घेऊन पोलीस जे आहेत ते पोलीस स्टेशन घेऊन चाललेले आहेत। अगदी कपिल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपण बघतोय मुंबईमध्ये काँग्रेसनं आंदोलन केलेलं आहे। नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे काँग्रेस आक्रमक झालेली आहे। काँग्रेसनं आंदोलन केलं। यावेळेला आंदोलन करणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। नीट पेपर फुटी विरोधात काँग्रेस आक्रमक झालेला आहे। पेपर फुटतातच कशा अशा प्रकारचा सवाल करत काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे। देशभरामध्ये ही परीक्षा रद्द करण्यात आली आणि पेपर फुटी संदर्भात संताप व्यक्त केला जातोय। राज्यातही ठिकठिकाणी काँग्रेसनं आंदोलन केलेली आहेत। पुण्यात आंदोलन केलं, त्यानंतर मुंबईमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। यावेळेला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना, आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय।